जागतिक महिला दिन व पूज्य भिक्खू भदंत पद्मरत्न थेरो यांच्या स्मृती दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे रविवार दिनांक 8 मार्च रोजी चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून धम्म परिषदेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली। या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्ता महाथेरो राहणार असून धम्म परिषदेचे उद्घाटन पूज्य भिक्खू डॉक्टर खेमोधम्मो यांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। धम्म परिषदेनिमित्त धम्म ध्वजारोहण, धम्म रॅली, भिक्खू संघाचे प्रवचन, बुद्ध भीमगीत गायन आदी भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने वैशाली चौदंते शेवाडे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। भंते गगनबोधी बोलतोय। या ठिकाणचा माहोल अगदी आनंदमय आहे। मी जवळजवळ 3 वर्षापासून या ठिकाणावर राहतोय। इथे आतापर्यंत 3 धम्म परिषदा झालेल्या आहेत आणि ही 4थी धम्म परिषद आहे आणि सर्व महिला सुद्धा अशा तयार झालेल्या आहेत की त्यांनी स्वतःच्या खांद्यावर या धम्म परिषदेची धुरा घेऊन आम्ही सुद्धा या कार्यामध्ये वाहून घेऊ असा संकल्प त्यांनी करून या ठिकाणचा हा जो माहोल आता सध्या तयार आहे ते अगदी आनंदमय आहे। आतापर्यंत 3 धम्म परिषदा झाल्यात। या ठिकाणी वास्तव्यास असलेले आमचे धम्मगुरू म्हणजेच पद्मरत्न भंतेजी या ठिकाणी 22 वर्ष होते आणि या 22 वर्षाचं फलित म्हणून आज आम्हाला या ठिकाणची ही जागा उपलब्ध आहे। या ठिकाणी सुंदर अशी जागा आहे। सुंदर अशा धम्म परिषदा या ठिकाणी होत असतात आणि अनेक लोक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि म्हणून या ठिकाणचा मी एक पहारेकरू, एक रखवालदार या ठिकाणी मी उपस्थित आहे। 3 वर्षापासून मी या ठिकाणी आता राहतोय। तेव्हा सर्वच उपासक आणि उपासिकांनी या स्वर्ण संधीचा लाभ घ्यावा। सर्व खेड्यापाड्यातील सर्व उपासक उपासिकांनी या धम्म परिषदेला आवर्जून उपस्थित राहावं आणि धम्माचा हा खजिना या ठिकाणून आपण घेऊन जाऊन आपल्या जीवनामध्ये आपण तो उतरवावा आणि आपलं स्वतःचं मंगल करून घ्यावं हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। मी वैशाली किशोर शेवाळे, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड इथली रहिवासी आहे आणि आमच्या इथे मुदखेड नगरामध्ये 4थी बौद्ध धम्म परिषद 8 मार्च रोजी आयोजित केलेली आहे आणि ही 8 मार्च म्हणजे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या धम्म परिषदेनिमित्तची आमची रूपरेषा अशा प्रकारे आहे। सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होईल आणि लगेच धम्म रॅली निघणार आहे आणि त्याच्यानंतर भंतेजी संघाचं भोजनदान होईल आणि त्यानंतर धम्मदेसना होईल। धम्मदेसनाच्या नंतर 12:30 वाजता धम्मदेसनाच्या नंतर पूर्ण बौद्ध उपासक उपासकांसाठी अन्न भोजनदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या नंतर सायंकाळी 7 वाजता भीमगीताचा जलसाही आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्ताने आम्ही सर्व बौद्ध नगरातील महिला सर्व बौद्ध उपासकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या 4थ्या बौद्ध धम्म परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी आपण उपस्थिती देऊन या धम्म परिषदेचा मोठा गौरव करावा ही सर्व महिलांतर्फे मी विनंती करते आणि प्रार्थना करते की भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली ही जी धम्म परिषद होत आहे त्या शीलरत्न भंतेजीचेही आम्ही सर्व महिलांतर्फे आभार व्यक्त करतो। त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही आज ही धम्म परिषद हाती घेऊ शकलो आणि या धम्म परिषदेला आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू आणि सर्व बौद्ध नगरातील गोरगरीब जनतांनी आम्हाला चांगला भरभरून प्रतिसाद देऊन धम्मदानातून ही पहिली धम्म परिषद आहे जी गोरगरिबांच्या पैशावर होत आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचे ऋणी आहोत, धन्यवाद करतो आणि ही धम्म परिषद चांगल्या प्रकारे व्हावी। आजूबाजूचे कोणत्या गावातली लोक असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील असतील त्यांनाही आम्ही आवाहन करतो, विनंती करतो की आपण सर्व या बौद्ध धम्म 4थ्या परिषदेला आपण सर्व उपस्थित राहावं आणि यांचा ही धम्म परिषद यशस्वी करावी